आज आपण हॉटेलनेक ब्लाउजची कटिंग अँड स्टिचिंग पाहणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला पेपर कटिंगची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. सर्वप्रथम मी हे अर्धा मीटर बटर क्रेपचं फॅब्रिक अस्तरसाठी म्हणून यूज करत आहे. माझी ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे. बंद बाजू ही मी माझ्या साईडला ठेवत आहे आणि ओपन बाजू त्या साईडला ठेवते, म्हणजे बंद बाजू उजव्या बाजूला येते, उजव्या हाताला. आपण आता पेपर कटिंग ठेवूया. सर्वप्रथम आपण अस्तरला प्रेस करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या अस्तरवरच्या रिंकल असतील ते निघून जाते. आता आपण हे ड्रॉइंग करून घेऊया आणि मग कट करून घेऊया. जर तुम्हाला ड्रॉइंग नसेल करायचं, कटिंग करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता आपण अस्तर कटिंग केलेलं आहे ते मेन फॅब्रिक वर ठेवून कट करून घेणार आहे. अस्तर नेहमी कट करताना मेन फॅब्रिक वरती एक्स्ट्राचं कट करून घेणार आहे. एक्स्ट्राचा पार्ट आपण नेहमी कट करायचा. आणि आता माझ्या ह्या फॅब्रिक वरती फुलांची डिझाईन आहे, ती मला वरच्या साईडला पाहिजे, त्या पद्धतीने आपण हे अरेंज करून ठेवलेलं आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण स्टिचिंगच्या पार्ट कडे वळूया. सर्वप्रथम आपण बॅग जोडून घेऊया. याच्यासाठी आपण सरळ फॅब्रिक वरती सरळ ठेवलेला आहे, म्हणजे सरळ अस्तर वरती मेन फॅब्रिक ठेवलेला आहे. आणि आपण सुरुवातीला सर्वप्रथम खालच्या साईडने शिलाई मारून घेऊया. अस्तरच्या साईडने एक दाब शिलाई मारून घेऊया. आता आपण फ्रंट पार्ट जॉईन करून घेणार आहे या पद्धतीने. जसं आपण प्रिन्स कटचा करतो तसंच करून घेणार आहे. आपलं अस्तर हे एकमेकांना जोडून झालेलं आहे. आता आपण पॅड अटॅच करणार आहोत. मी तुम्हाला पॅड कसं अटॅच करायचं हे दाखवते. आता आपण कप्स बसवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण अस्तरला उलट करायचं आहे आणि वरच्या साईडने 3 इंच सोडून द्यायचे आहेत. या पद्धतीने 3 इंच वरच्या साईडने सोडून द्यायचे आणि इथून टक्स पॉइंटची उंची आपण 10 वर ठेवलेली आहे, तिथे मार्क करायचे. आणि इथे आता आपण आपला कप्सला चारी बाजूने फोल्ड करून सेंटर काढायचा आहे. आणि या कप्सला या पद्धतीने असं अटॅच करायचं आहे. हे बघा, या साइड असं. आणि इथे आपण पिननी कोर करून घ्यायचे आहे आपल्या कप्स आणि अस्तर. अशा पद्धतीने मी केलेला आहे. आता आपण शिलाई मारून घेऊया.
आता आपण शिलाई मारण्यासाठी या साईडने शिलाई मारणार आहे, या साईडने शिलाई मारायची नाही, आधी आपण या साईडने शिलाई मारून घेणार आहे. कडेने शिलाई मारायची गोल अशी. अशा पद्धतीने आपली पॅड अटॅच करून झालेला आहे. आपण जी सुई टक्सला केली होती अटॅच ती काढून घेतलेली आहे. हे बघा, आता आपण या साईडने मेन फॅब्रिक लावणार आहे, जेणेकरून आपलं व्यवस्थित पॅड अटॅच झालेला आहे. फिनिशिंग ही मस्त दिसेल. अशाच पद्धतीने आपण दुसरंही पॅड अटॅच करून घेणार आहे. आता आपण मेन फॅब्रिक जॉईन करणार आहे. आपण जे एक्स्ट्रा कट केलं होतं ते पेपर कटिंग ठेवून एक्स्ट्राचा पार्ट कट केलेले आहे आणि आता आपण हा भाग जॉईन करून घेऊया. अशाच पद्धतीने आपण दुसरंही जॉईन करून घेणार आहे. आता आपण मेन अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घेणार आहे. सर्वप्रथम खांद्याच्या साईडने शिलाई मारून घेऊया. हे बघा, या पद्धतीने संपूर्ण फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने माझा अटॅच झालेला आहे. खूप सुंदर दिसतंय. आता आपण दुसरी साईडचं बनवून घेऊया. आता आपण आपल्या थंबनेल मध्ये आहे त्याप्रमाणे शेप देऊन घेणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण दोन्ही ह्याच्यावर एकत्र ठेवून कटिंग करणार आहे. खालून 1.5 इंच मार्क करून तो शेप आकार देऊन घेणार आहे या पद्धतीने आणि तो कट करून घेऊया आपण. आता आपण खालच्या साईडला जे कटिंग केलेलं आहे, जे ओपन आहे, तिथे आपण शिलाई मारून घेऊया.
आता इथे आपण हात शिलाईसाठी हात शिलाई करून घेऊया, म्हणजे पट्टी जोडून हात शिलाई करून घेऊया. आता आपली इथली हात शिलाईची पट्टी लावून झालेली आहे. आता आपण हुक आणि लूप करून घेऊया. जर तुम्हाला इथे चेन लावायची असेल तर तुम्ही चेन पण लावू शकता. या पद्धतीने आपण हुक लूप करून घेऊया. आता आपण गळ्याच्या साईडने आणि मुंडाच्या साईडनेही आपण पट्टी लावून घेऊया हात शिलाईची. आता आपण पट्ट्या तयार करण्यासाठी 2 इंच रुंदीचं आणि लांब असं कापड तयार करणार आहे, जेणेकरून आपलं पट्टी होऊन ते 1.5 इंचाचं तयार होईल. पट्टी तयार करणाऱ्याचे पट्ट्या आपण खाली जॉईन केलेल्या आहेत, पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे तशा पट्ट्या तयार करून घेत आहे. हे बघा, या पट्ट्या मी तयार केलेल्या आहेत. त्या या पद्धतीने आपण इथे टक्स पॉइंटच्या इथे जॉईन करून घेणार आहे, म्हणून आपला लुक हा अशा पद्धतीने येणार आहे. जो वेअर करताना पाठीमागे आपण नॉट बांधू शकतो. हे बघा, या पद्धतीने आपला लुक दिसेल. हा असा लुक पिक मध्ये दाखवल्याप्रमाणे तयार झालेला आहे आपला. आता आपण राहिलेली फिनिशिंग करून घेऊया. आता आपण बॅक साइडला टक्स मारणार आहे, त्यासाठी इथून 4 इंच सोडणार आहे बंद बाजूच्या साइडने आणि 4 इंचावरती मार्किंग करून आपण 4 इंचचे टक्स मारून घेणार आहे, अर्धा इंचचे दोन्ही साइडला. आता आपण बॅक आणि फ्रंट जॉईन करून घेऊया. ते सरळ बाजूने आधी जॉईन करून घ्यायचं आहे आपण. आता उलट बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण फिटिंग टाकून घेऊया. फिटिंग साठी 1 इंचाचं मार्किंग घेऊन आपण फिटिंग टाकून घेऊया. हा आहे ब्लाउजचा फायनल लुक. आपण इथे वरती हुक लुक करणार आहे. या पद्धतीने आपला ब्लाउज रेडी झालेला आहे.